मित्र हो केवढा मोठा नागाची कातीन इथं नागाची कातीन बंधू हा एवढी मोठी पाणी अरे बाप रे प्युअर 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 नागाची काय प्युअर नागले अरे बाप मित्र या बा अरे बा तुम्हाला ह्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्र पुरा सीन आहे हा? ना तोंडापासून तुला शेपटीपर्यंत आहे आपण अरे आता हे तोंड हा ते आपण डायरेक्ट शेपूट आपण अरे बाप रे नाग आहे ना बाप यो बंधू प्युअर नाग येऊ 100% नाग येऊ प्युअर नाग आहे. आहे ना हो अरे बाप मित्र नागाच्या इथं कुठं नाग असन म्हणजे 100% आहे ना 100% आहे की नाही या पा या मित्र बिळामध्ये जायला दिसतो बंधू देऊ हो का त्याचं लोकेशन इकडून आहे ना बरं या बाई हो या हे असं होती ती कातणी आहे ना अशी. याच्यात जाईल वाटतं तो हो, हो. 100% आहे ना ह्याच बिळामध्ये ह्याच नाळ्यामध्ये तो नाग जाईल मित्र तो अरे बाप रे केवढाच मोठा आहे बाप ते कातीन का काय मित्र ही पाहणी हे बा नागाची कातीन कशामुळे कळतं माहितीये का मित्र हो कारण खालून आहे ना सगळ्याच आहे ना व्हाईट तर राहतो हा पण वरती जे आहे ना ब्राऊन कलर असतो का ब्राऊन कलर ह्या बा एकदा तुम्ही ध्यान धरून कॅमेऱ्यापाशी ऐका याला ब्राऊन कलरचा रंग दिसतं बा वरचं डिझाईन आहे ना तर याच्यामुळे काय होतं मित्र हो याच्यामुळे ओळखू येतं की ही नागाचीच कातीन म्हणून अगर धामणीची कधी असती तर ती पिवळी असती इकडे हा इकडे पण आहे का हो ना बंधू या बा. काय मित्र हो इथे लय मोठं नाव आहे बंधू हा, पुढे पुढे दाखव बरं. अरे अरे लय मोठे नाग आहे काय कोण बाबा इकडं या बाई, ही एक आहे इथं आहे ना ती तिकडे एक बंधू ती एक तुमच्या पाठीमागं. अरे बाप रे बाप इकडे एक आहे ना मित्र हो का कातनी या बा सापानं नागानं पाणी कातनी पण सोड आलं बंधू हा पाऊस आला पाऊस आला अरे मित्र पाऊस अरे वर तर ढगाळ थोडे मोठे दिसू राहिले अरे याच्यातून पडू राहिला काय म्हणतो काळं काळं याच्यातून थेंब पडू राहिले मित्र पाऊस चालू झाला आपलं कदाचित वल्ल वापून शेतात येईल इकडं आणि शेतात आल्यानंतर मी तुम्हाला असे नजारे दाखवणार बा असे नागाचे कातीनन नाग आहे ते बंधू बाप रे बाप पूर्ण पाण्या खतरनाक लय भयानक आहे अरे विषारी नाग आहे मित्र विषारी नाग हो त्याच्यामुळे तर तिकडे ना आता कुत्र मरून पडेल होतं आता मित्र हो शायद हे नाग त्याला चावला होता काय कोण शपथ बंधू ते चीन मधलेच नाही आले मग आपल्या इकडं ते नदीमध्ये वाहून अरे हवा मित्र खरं मध्ये आले त्या लोकांचे ते तिकडे ते सुनामी आली पुरे नाग आहे ना पुरे वाहून सुनामी मध्ये गेले ते नक्की आपल्या गावात घुसलाय या नदीमध्ये आले मित्र ह्या बाई इकडे पाण्यातच दिसू राहिलं बाई नदी ह्या बाई असं पाण्याने इकडे जे चिटकेल दिसू राहिलं मला वाटतं इथं पुरा आलता काय कोण पुरामध्ये असं हे पाणी गेलं वाहून हा पाण्याचे थेंब पडू राहिले बाई इकडे हातावर या बाई तुम्हाला दिसत वरलं आहे का म्हणजे वरून आकाशातून पाऊस चालू झाला मित्र आता लवकर कळटी भरा चला आपण चला धाका बरं मित्र आता पाऊस येऊ राहिला आता उगा आणि इकडे साप सोप पण लय भयानक आहे मित्र त्याच्यामुळे आता लवकर घर जवळ करणं आहे कारण ते मामा आपले हो का हो का ते पाहते शेतकरी पुत्र हा शेतकरी पुत्र म्हणजे हे पा शेतकरी बंधू आपले कसे शेतामध्ये राबते पा वरून पाऊस चालू झाला आहे ना आहे ना थेंब चालू झाले आहे की नाही त्यांची शेतीची माहिती घ्यायची हा नाही आता शेतीची माहिती घ्यायला चला वेळ नाही चला येऊ का ओके चला मित्र बाय मित्र आता चला आम्ही आता जांभळ गिंबळ सगळं झालं ना आता सापाची कातीन नागाची कातीनं पाहिली आणि लवकर कळटी भरतो का अवश्य पिठावरती तुम्हाला मध्ये सुद्धा असं कदाचित यावं इकडं बा तेव्हा कसा पाऊस चालू झाला यावं थेंब दिसू राहिले तुम्हाला भिजाच्या पहिलं आणि आपला मोबाईल भिजाच्या पहिलं पटकन कळटी भरून देतो ओके चला मग भेटू आता नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ चांगला वाटला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र